नमस्कार. आज माझी आजी तुम्हाला एक अशी गोष्ट ऐकवणार आहे. यावरून तुमच्या असे लक्षात येईल की देवावर आपली श्रद्धा आणि अढळ विश्वास असेल तर आपल्यावर आलेले संकट देव स्वतःवर घेतो. तर ही कथा आहे परमपूज्य कलावती आईकृत सत्वशील राजे या पुस्तकातून. गोष्टीचे नाव आहे अंबरीश राजा. ओम नमः शिवाय. परमार्थ मार्गदर्शन भाग दुसरा. सत्वशील राजे. अंबरीश राजा. सूर्यवंशामध्ये अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला. तो सत्शील व सदाचरणी होता. अंबरीश राजा हा मोठा वैभवशाली होता. इहलोकीचे वैभव किती असले तरी पावसाळ्यात दृष्टीस पडणाऱ्या सूर्यकिरणाप्रमाणे क्षणिक टिकणारे असल्याने ते प्राप्त झाले असता मनुष्य सदा सुखी राहू शकत नाही. पण भक्तीचे वैभव मात्र शाश्वत टिकणारे असल्याने भक्त केव्हाही आनंदित असतो. करिता अशा भक्तालाच वैभवशाली म्हणणे शोभते. अंबरीश राजा एकादशी व्रत करीत असे. तो दशमी दिवशी 2 प्रहरी फक्त एक वेळ भोजन करी. एकादशीला उपोषण करून द्वादशीला पारणे सोडित असे. एकादशीला अंबरीशाकडे दुर्वास मुनी काही शिष्यगणांसह अतिथी होऊन आले. अंबरीशाने नम्रपणे त्यांस वंदन करून बसावयास आसन दिले आणि षोडशोपचारे त्यांची पूजा केली. दुसरे दिवशी पहाटे ते जाण्यास निघाले असता अंबरीश म्हणाला, मुनिवर्य, द्वादशी अगदी थोडीच उरली आहे. भोजनाची तयारीही झाली आहे. करिता आपण शिष्यगणांसह आज येथेच पारणे सोडावे. हे ऐकून दुर्वास मुनी, बरे तर लवकरच स्नान आटोपून येतो असे म्हणून ते गंगेवर गेले. 35 ऋषी व ब्राह्मण मिळून बरीच मंडळी होती. कोणत्याही व्रतास अगर नेमास आरंभ केला की ते करणाऱ्याची श्रद्धा भक्ती कितपत बळकट आहे याची परमात्मा अनेक प्रकारे परीक्षा पाहत असतो. बराच वेळ दुर्वासांची वाट पाहून अंबरीशाने चाकरांकडून त्यांना बोलावणे धाडले. तेव्हा माझे आटोपले म्हणजे मी येईन असे दुर्वासांनी सेवकांना उत्तर दिले व ते स्नान सारून अनुष्ठानास बसले. चाकरांच्याकडून त्यांचा जबाब ऐकताच राजा मोठ्या चिंतेत पडला. साधन घटिका तर अगदी जवळ आली आणि दुर्वास मुनी तर अजून आले नाहीत. वाट पाहावी तर व्रतभंग होईल अशा प्रकारे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अंबरीशाला काहीच सुचेनासे झाले. आता श्रीहरीच्या प्रार्थनेशिवाय दुसरा उपाय नाही असे म्हणून अंबरीशाने प्रार्थनेस आरंभ केला आणि आपण हरिचरणाचे तीर्थ घेऊन ब्राह्मणांना भोजनास बसविले. इतक्यात दुर्वास आले. त्यांना पाहताच अंबरीशाने वंदन केले व भोजनास बसण्यासाठी विनंती केली. ब्राह्मण भोजन करीत असलेले पाहून दुर्वासांच्या तळपायाची आग मस्तकाला चढली. दुर्वास राजाला म्हणाले, तू अत्यंत उन्मत्त झालेला दिसतोस. आम्ही अतिथी होऊन तुझ्याकडे आलो असता आम्हाला सोडून तू पारणे केलेस तेव्हा तू या जन्मी मुक्त होणार नाहीस. अजून तुला 10 गर्भवास भोगावे लागतील असा त्यांनी शाप दिला आणि लगेच चटेतून एक बट उपटून तिच्यापासून एक कृत्या निर्माण केली. ती तेजपुंज कृत्या दुर्वासांच्या प्रेरणेने तलवार हातात घेऊन अंबरीशाच्या अंगावर धावली. पण अंबरीश किंचितही न डगमगता डोळे मिटून स्वस्थ बसून राहिला. त्यांच्या अंतर्यामी विष्णूचे ध्यान चालले होते. भक्त रमण विष्णूने क्षणाचाही विलंब न लावता सुदर्शनाला पाठवून त्या कृत्येचा नाश केला आणि अंबरीशाचे रक्षण केले. ते दृश्य पाहताच भयभीत होऊन दुर्वासांनी पलायन केले. त्यांच्या पाठोपाठ सुदर्शनाने पण धाव घेतली. इकडे अंबरीश विष्णूचा धावा करू लागला. देवा, ऋषींचा शाप कदापि खोटा तर होत नाही. तेव्हा आजवर केलेल्या एकादशी व्रताचे माझे सारे पुण्य वाया जाऊन शेवटी आज माझ्या वाटणीला अधोगतीच काय? देवा, कसेही करून एकवार या दासाला संकटापासून सोडवून तुझ्या चरणी थारा दे असे म्हणताच विष्णू प्रसन्न झाला व अंबरीशास म्हणाला,
तू निर्भय राहा, तुझ्याबद्दल मी गर्भवास भोगीन. सुदर्शनापासून आपली सुटका व्हावी म्हणून दुर्वास फिरू लागले, पण कुठेही गेले तरी सुदर्शन त्यांची पाठ सोडेना. शेवटी ते सत्यलोकात गेले आणि ब्रह्मदेवाजवळ प्रार्थना करू लागले. ब्रह्मदेव म्हणाला, हे काम माझ्याकडून साध्य होणार नाही. कदाचित कैलासाधिपती महादेव तुमचे संकट निवारण करू शकतील. करिता तिकडे तुम्ही जाऊन पहा. त्यावर दुर्वास शंकरांकडे गेले. शंकर म्हणाले, बाबा, माझे त्रिशूल मी आवरीन, पण विष्णूचे सुदर्शन आवरणे मला शक्य होणार नाही. त्याकरिता वैकुंठात जाऊन विष्णूजवळ तू विनवणी कर. शेवटी दुर्वास विष्णूजवळ गेले. दुर्वास हे रोज 60,000 खंड्या अन्न खाणारे, परंतु सुदर्शन पाठी लागल्यापासून आतापर्यंत 1 वर्ष होत आले तरी त्यांना अन्न पाणी घेणे सुचले नाही. केलेल्या कर्माचे फळ भोगल्याशिवाय अशा थोर पुरुषांनाही सुटका नाही. मग इतरांचा पाड काय? असो. दुर्वासाने विष्णूला नमस्कार करताच विष्णू म्हणाला, तू माझ्या भक्ताला छळल्याबद्दल ही तुला शिक्षा देण्यात आली आहे. सुदर्शन हे माझेच असून ते मीच जरी सोडले आहे तरी त्याला आवरणे माझ्या हातात नाही. करिता तू अंबरीशाला शरण जा, म्हणजे तो तुला एका क्षणात या संकटापासून मुक्त करेल. त्यानंतर दुर्वास अंबरीशाजवळ आले. तेव्हा सुदर्शनापासून दुर्वासांची सुटका करण्याकरिता राजाने विष्णूची प्रार्थना केली. तोच विष्णूने सुदर्शन आवरले. त्यानंतर अंबरीशाने दुर्वासांना स्नान करविले आणि त्यांच्यासह आपण भोजनास बसला. भोजनोत्तर विडा व दक्षिणा स्वीकारल्यावर दुर्वासाने राजास आशीर्वाद दिला व निघतेवेळी आपण विन्मुख गेल्यामुळे अंबरीशाने आतापर्यंत अन्नपाणी वर्ज्य केले, याबद्दल राजापुढे त्यांनी खेद प्रदर्शित केला. अंबरीशाच्या भक्तीपुढे दुर्वासांचे तपस्सामर्थ्य फिके पडले. यावरून तपश्चर्येच्या सामर्थ्यापेक्षा भक्तीचे सामर्थ्य अधिक श्रेष्ठ आहे असे सिद्ध होते. गुरुकृपेशिवाय केवळ तपश्चर्येच्या योगाने अविचार नष्ट होत नाही. अविचाराने क्रोधाधीन होऊन दुर्वासाने अंबरीशाला या जन्मी मुक्त होण्यासाठी, जरी तू परमेश्वराची भक्ती करीत आहेस तरी तुला अजून 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. परंतु ऋषींचा शाप असत्य होत नसल्याने अंबरीशाच्या भक्तीस्तव ते गर्भवास व आपण भोगाव्याचे असे देवाने ठरविले आणि आपल्या भक्ताला विनाकारण शाप दिल्याबद्दल दुर्वासांच्या पाठीमागे सुदर्शन सोडले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, हो ना? हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला अजून अशा गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.